श्रीगोंदा येथील शारदा विद्या मंदिरात 1 ते मे 15 दरम्यान आयोजित करण्यात आलेले संस्कार दिन शिबिर 120 विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने उत्साहात पार पडले। या शिबिरात विद्यार्थ्यांना योगा, क्रीडा, अध्यात्म आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे बौद्धिक व नैतिक विकासाचे धडे देण्यात आले। हबप हरिदासजी महाराज पालवे यांनी 21व्या शतकातील तरुण या विषयावर व्याख्यान देताना तंत्रज्ञानासोबतच संस्कार, देशभक्ती आणि मातृपितृ सेवेचे महत्त्व अधोरेखित केले। संस्थेचे अध्यक्ष दीपक होनराव यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करणाऱ्यांचे आभार मानले असून पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शिबिरांच्या आवश्यकतेवर समाधान व्यक्त केले आहे। कुळी कन्यापुत्र होती जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा। श्रीगोंदा तालुक्यामध्ये शारदा विद्यानिकेतन या विद्यालयामध्ये 1 मे 2026 ते 15 मे 2026 पर्यंत एक 15 दिवसीय विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय सुंदर असं संस्कार देणारं शिबिराचं आयोजन केलं होतं। सन्माननीय श्री शाळेचे अध्यक्ष दीपकजी होनराव सर यांच्या मार्गदर्शनाने, मुरलीधर अण्णा होनराव यांच्या कृपाशीर्वादाने आणि सगळे शिक्षक, शिक्षिका आणि सन्माननीय श्री विठ्ठल महाराज खेडकर यांच्या मार्गदर्शनाने या शिबिरामध्ये जवळजवळ 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि मूल्य शिक्षण, योगा असेल, आयुर्वेदाबद्दल माहिती असेल, विविध सत्पुरुषांचे व्याख्यानं झाली, त्यानंतर सगळ्या संतांचे चरित्रावरती विविध मान्यवरांनी व्याख्यानं दिली। या 15 दिवसाच्या शिबिरामध्ये येणाऱ्या काळामधला तरुण किती सुयोग्य असावा, तो देशभक्तीला किती मानणारा असावा आणि किती चांगला असावा याचं सुंदर प्रात्यक्षिक आज मला मुलामध्ये पाहायला मिळालं। मुलामधला कॉन्फिडन्स पाहिला, मुलामध्ये होणारा व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण पाहिली आणि अध्यात्माचा वसा वारसा जो येणाऱ्या 21व्या शतकामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे। टेक्नॉलॉजी बरोबर संस्कार आणि शिक्षण, आईवडिलांची सेवा असेल, साधू संतांची सेवा असेल, आपल्या भारतीय परंपरेचा स्वाभिमान असेल, तो सगळा या मुलामध्ये या 15 दिवसामध्ये इतका मोठा विजन आम्हाला मुलामध्ये पाहायला मिळाला। येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय श्री दीपकरावजी होनकर सर त्यांचं जो विजन आहे की तो मुलगा कसा असावा, तो स्वामी विवेकानंदांसारखा असावा, APJ अब्दुल कलामांसारखा असावा, म्हणजे आमच्या या शाळेतला विद्यार्थी देश विदेशामध्ये चांगल्या टॉपनी असावा असा त्यांचा जो मुख्य उद्देश आहे तो अत्यंत सुयोग्य संस्काराने असावा, तो नक्कीच या शिबिरामध्ये पूर्ण झाला। मी खरोखर मनस्वी सरांना धन्यवाद देईल, शिक्षकांना धन्यवाद देईल की त्यांनी आपला अनमोल असा वेळ या ठिकाणी समर्पित केला। या शिबिराला मान्यवर देणगीदार सुद्धा लाभले, त्यांचे मनस्वी अभिवादन करतो। आणि श्रीगोंदा ही नक्कीच अध्यात्माची भूमी राहिलेली आहे। राजकीय क्षेत्राचं गोड असं वलय या भूमीला आहे, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातलं वलय राहिलेलं आहे। त्याच अनुषंगाने इथून घडणाऱ्या, या शाळेतून घडणारा विद्यार्थी हा नक्कीच टॉपला असेल। तो महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्याही बाहेर, भारतभर आणि भारताच्याही बाहेर देश विदेशात जाऊन तो मोठं कार्य करेल याची नक्कीच शाश्वती या शिबिरातून आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाली। मी समस्त तालुक्याला आणि श्रीगोंदावासियांना नक्कीच आवाहन करेल तर आपला पाल्य जर तुम्हाला योग्य संस्काराने घडवायचं असेल तर आपल्यासाठी शारदा विद्यानिकेतनचे दरवाजे सदैव खुले आहेत। आपण नक्कीच या विद्यालयात पाठवल्याच्या नंतर त्याला विज्ञानाचं, अध्यात्माचं नक्कीच शिक्षण मिळेल याची शाश्वती देतो। सगळेच पत्रवर आज मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत, नगर अध्यक्षा सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्यांनाही मनस्वी धन्यवाद देतो। आणि आमचं शिबिर दरवर्षी सुंदर व्यवस्थितीने चालू राहणार आहे। 1 मेला दरवर्षी शिबिराचा प्रारंभ होईल। यावर्षी 120 विद्यार्थी होते, पुढील वर्षासाठी आमचं मोठं टार्गेट आहे, दुप्पट विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे। नक्कीच वर्षभर पालकांनी त्याचा विचार करून पुढच्याही वर्षी विद्यार्थ्याला या ठिकाणी पाठवावं। धन्यवाद। रामकृष्ण हरी। आज 15 मे संस्कारक्षम शिबिराची सांगता होती। गेल्या 1 तारखेपासून आपण हे शिबिर राबवत आहे आणि या शिबिरामध्ये श्रीगोंदा नगरीतनं, पंचक्रोशीतनं सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचा खूप चांगला सहभाग संस्थेला लाभला। याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर योगा, त्यानंतर मेडिटेशन, वेगवेगळे संत चरित्र, वेगवेगळ्या महाराजांचे विचार, याच्यातनं विद्यार्थ्यांवर सर्व बाजूने संस्कार रुजवले गेले आणि ते 15 दिवसामधले रुजलेल्या संस्कारांची प्रचिती आज सांगताच्या दिवशी आम्हाला बघायला मिळाली। त्यामुळे या अशी शिबिर आपली संस्था दरवर्षी घेणार आहे। तसेच हे जे काही संस्कारक्षम शिबिर आहे यातले संस्कार आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी आणि दररोज त्यांच्या शाळेमध्ये मिळत असतात। आपल्याकडे असणारे जे विठ्ठल महाराज आहेत ते अध्यात्माचे, संस्कारक्षमाचे धडे विद्यार्थ्यांना दररोज त्यांच्या शाळेच्या याच्यामध्ये देत असतात। त्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक, व्यक्तिगत सगळ्याच प्रकारचा विकास व्हायला मदत होते।
त्यामुळं या शिबिराला पुढच्या वर्षी संस्था अजून भव्य स्वरूप देण्याचा मानस ठेवते आणि पुढच्या वर्षी हे शिबिर आम्ही निवासी पद्धतीने घेण्याचा मानस करत आहोत. पुढच्या वर्षी या शिबिराला श्रीगोंदा आणि श्रीगोंदा पंचक्रोशीत तसेच महाराष्ट्रातून सर्व विद्यार्थी आणि पालकांना आम्ही आवाहन करतो की पुढच्या वर्षीचं आमचं शिबिर हे निवासी राहत असल्या कारणामुळे तुम्ही या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे आणि भरभरून प्रतिसाद द्यावा ही संस्थेमार्फत मी विनंती व्यक्त करतो. श्रीगोंद्याचं ग्रामदैवत श्री शेख मोहम्मद महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज या ठिकाणी 1 मे पासून 15 मे पर्यंत या ठिकाणी बालसंस्कार शिबिर या ठिकाणी आयोजित केलं. ते आयोजित करीत असताना आमची नात कुमारी गौरी शिवाजी खेतमाळी ही या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्यांनी या ठिकाणी योगाचे धडे आणि आपल्या बाल्यपणामध्ये आपण काय केलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे हे अतिशय सुंदर प्रकारचे या ठिकाणी धडे घेतले. आणि खरं तर मुलांना हे धडे शिकवण्याची या ठिकाणी गरज आहे. मुलांना नाही समजा 98% मार्क पडले आणि त्या मुलांना संस्कारच जर नसेल तर त्या मार्काचा त्या ठिकाणी उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे बाल संस्काराची या ठिकाणी मुलांना अतिशय गरज आहे. या ठिकाणी आमची गौरीसुद्धा या ठिकाणी खूप उशिरा त्यामुळे सुट्टी लागल्यामध्ये उशीर होती. पण या संस्कार शिबिरामध्ये ज्यावेळेस तुम्ही भाग घेता त्यावेळेस तुम्ही 7 वाजता त्या ठिकाणी उठून ती तयार राहायची आणि सर्व 8 तास रोज रात्री त्या ठिकाणी करायची. अतिशय चांगले संस्कार तिच्यावर पडले आणि तिला सुद्धा या ठिकाणी एक ट्रॉफी त्या ठिकाणी आज मिळाली. तिथे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि ज्यांनी हे शिबिर आयोजित केलं असे भूषण महाराज आणि विठ्ठल महाराज खेरकड आणि या संस्थेचे संस्थापक कैलासवासी मुरली अण्णा होंडराव त्यांचे दीपक जी होंडराव आणि अशोकजी होंडराव यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच मखरे सर त्यांचा सर्व स्टाफ यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. असंच बाल संस्कार शिबिर यांनी पुढच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी करावे. मी सुद्धा यावर्षी एक पंगत द्यायचा त्या ठिकाणी प्रोग्राम केला होता. पुढच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी पंगत देऊन त्या ठिकाणी त्यांना म्हणजे सहकार्य करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. रामकृष्ण. माझं नाव गौरी शिवाजी खेतमैस. मी माझ्या शाळेचे नाव व्यंकटेश पोदार लर्न स्कूल आहे. तर मी या 15 दिवसाच्या शिबिरात मी आले आणि मला खूप चांगले वाटले. या शिबिरामध्ये आम्हाला चांगले संस्कार व गुण देतात आणि या शिबिरामध्ये यायच्या आधी मी उशिरा उठायचे, मोबाईल बघायचे, पण आता शिबिरामध्ये आल्यापासून मी लवकर उठते व मोबाईल सुद्धा बघत नाही. आणि इथं आल्यापासून म्हणजे जर पुढच्या वर्षी शिबिर ठेवलं तर मी येईल आणि माझ्या मित्रांना सुद्धा तिथं घेऊन येईल. आणि या शिबिराचे अध्यक्ष श्री हरिभक्त पारायण श्री विठ्ठल महाराज खेडकर त्यांचे मी धन्यवाद म्हणजे त्यांना वंदन करते, कारण त्यांनी हे शिबिर आयोजित केले. रामकृष्ण. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा.